मराठीपणाच्या राजकीय पोळ्या भाजणाऱ्या पक्षांना जोरदार चपराक देत अखेर शिवसेना आणि मनसे युती जाहीर झाली। भाजपाच्या आक्रमक आणि पक्षफोडीच्या राजकारणात हरवलेल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मराठी अस्मितेसाठी सेना मनसेची ही युती आता महाराष्ट्रीय मनाला भक्कम आधार देणारी ठरते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या युतीचा मोठा जल्लोष साजरा केला जातोय। चिपळूणमध्ये आज मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या निर्णयाचा आनंद व्यक्त केलाय। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे उद्धव राज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे उद्धव राज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना नेते भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वात चिपळूणमध्ये साजरा झालेला हा जल्लोष जिल्ह्याच्या राजकारणाला नवी ऊर्जा देणारा ठरतोय। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माननीय भास्करराव जाधव यांना पेढे भरून या अभूतपूर्व युतीचा आनंद व्यक्त केला। तर भास्कर शेठ जाधव यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत या युतीचं महाराष्ट्रासाठी असलेलं महत्त्व कार्यकर्त्यांना पटवून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असलेल्या मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचा सपाटा हा भारतीय जनता पार्टीने लावला होता। पहिली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात आली। त्यानंतर दुसरा मराठी माणसाचा पक्ष महाराष्ट्रातले आपले शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा पक्ष देखील भारतीय जनता पार्टीनं फोडला आणि त्याही पक्षाचे दोन तुकडे केले। ज्या वेळेला अशा पद्धतीनं मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष हे ज्या वेळेला तोडण्याचं काम सुरू होतं त्याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची भावना होती की आता मराठी माणसाला जर तारायचं असेल, वाचवायचं असेल, मराठी माणसाचा आवाज बुलंद करायचा असेल, मराठी माणसाचा न्याय हक्क हा शाबूत ठेवायचा असेल तर राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी एकत्र यावं ही अखंड महाराष्ट्राची इच्छा होती आणि ती महाराष्ट्राची इच्छा या निमित्तानं पूर्ण झालेली आहे आणि त्याचा आनंद व्यक्त करण्याकरता म्हणून शिवसैनिक आणि मनसैनिक हे आपण सगळे एकत्र झालेलो आहोत। मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपल्या सर्वांना या ठिकाणी आपले आभार मानतो आणि भविष्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रितपणेच प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्र राहायचं आहे। आपण नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुहागरला पण आपण मनसेला आपल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबरीनं सामावून घेतलं, आपण खेडमध्ये सामावून घेतलं। उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना जागा देण्याचा आपण या ठिकाणी आपल्या मनाची तयारी केलेली आहे। त्या दृष्टीने सुद्धा आपण चर्चा सुरू ठेवलेली आहे। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये या ज्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत तिथंही दोन्ही नेत्यांनी आघाडी केलेली आहे, युती केलेली आहे आणि म्हणून मराठी माणसाची एकजूट कायम होण्याच्या दृष्टीनं तुम्ही आम्ही देखील एकमेकाचा परस्पर आदर राखून, एकमेकाची भावनेचा या ठिकाणी आदर राखून मराठी माणसं ही एकमेकाच्या विरोधात लढता कामा नये तर शेवटी एकमेकाकरता लढली पाहिजेत ही भावना आपण सर्वांनी जोपासावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। गद्दारी आणि चाटुगिरीला प्रोत्साहन देत केवळ सत्ता टिकवण्याच्या राजकारणाला वैतागलेला हा महाराष्ट्र आता स्वाभिमान आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या युतीकडे मोठ्या आशेने पाहतोय। आज चिपळूणमध्ये साजरा होत असलेला हा जल्लोष हा राष्ट्रप्रथमची केवळ पोकळ घोषणा नाही तर राष्ट्र म्हणजेच मी हा स्वाभिमान जागवणारा हा एल्गार आहे अशा भावना चिपळूणच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।